मित्रांनो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी नेमकी काय आहे याबाबत. 2015 पासून देशात नवे शैक्षणिक धोरण राबवले जावे यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने 2019 साली NEPचा मसुदा सरकारला सादर केला आणि जुलै 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मसुद्याला संमती दिली गेली. या निमित्तानं अनेक अंगाने चर्चा होते आहे, त्याबद्दल आज जाणून घेऊयात. मुद्दा क्रमांक 1. 5वी पर्यंत स्थानिक भाषा आणि मातृभाषेचा वापर करून शिक्षण देण्याची व्यवस्था. भारतातल्या सर्व स्थानिक भाषा ही आपल्या देशाची एक धरोहर आहे, संपत्ती आहे. या भाषा वाचल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, संवर्धित झाल्या पाहिजेत अशी आपल्या सर्वांचीच मागणी आहे. परंतु सद्यस्थितीला या भाषा अभ्यासक्रमांची काय परिस्थिती आहे? मराठी, हिंदी आदी विषयात पदवी, MPhil, PhD केलेले लाखो शिक्षक आज नोकरीशिवाय आहेत, बेरोजगार आहेत. तासिका तत्वावर काम करून तुटपुंजा मानधनावर ते काम करतायत. त्यांच्याबाबत काहीही तरतूद या मसुद्यात नाही. मग स्थानिक भाषा व मातृभाषा शिकवणार कोण? पुन्हा तासिका तत्वावर उच्च शिक्षित बेरोजगारांना आपण नेमणार आहोत का? आणि त्याचबरोबर दुसऱ्या राज्यातून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास शिक्षक नेमणार आहोत काय? म्हणजेच पंजाबातून कोणी विद्यार्थी महाराष्ट्रात जर आला तर त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी पंजाबी शिक्षक आपण नेमणार आहोत का? याच्याबद्दल मतभिन्नता आहे. या मसुद्यानुसार शिक्षण संस्थांना भरघोस सूट असून स्वायत्तता दिली जाणार आहे. स्वायत्तता मिळालेली कोणत्याही संस्थेने नियम-अटींचे पालन करून संस्था योग्यरित्या चालवल्याची उदाहरणं बोटांवर मोजण्या इतकी आहे. त्यामुळे 1-2 विद्यार्थ्यांसाठी खास भाषा शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे का, हे न समजण्यासारखं आहे. खरं तर भाषिक वैविध्यतेपासून आपण मुलांना दूर ठेवणार आहोत. इंग्रजी ही भाषा वाईट असू शकत नाही, कारण जागतिक स्तरावर संवादाची ती एक भाषा आहे. ब्रिटिशांचा द्वेष आपण करू शकतो, पण त्यांच्या भाषेचा मात्र करू शकत नाही. इंग्रजीमुळे अनेक भाषातील विद्यार्थ्यांना एकत्र बांधून ठेवता येत होतं, ते मात्र आता यामुळे होणार नाहीये. घरात इंग्रजी बोलणारे ज्यांचे पालक आहेत ते या सगळ्यातून तगून जातील. परंतु आदिवासी आणि दलितांचं काय? त्यांना जागतिक भाषेपासून आपण खरं तर दूर लोटणार आहोत. बरं, 5वी पर्यंत मातृभाषेत शिकल्यानंतर 6वी पासून आपण त्यांना ABCD शिकवणार आहोत काय? याचाच अर्थ जागतिक स्पर्धेत कोण तग धरू शकेल याची कल्पना आपल्याला आलीच असेल. ज्यांचे पालक इंग्रजी बोलतात, MNC मध्ये काम करतात, ज्यांना इंग्रजीचं ज्ञान आहे, अशांचीच मुलं या जागतिक स्पर्धेत टिकू शकतील. आदिवासी आणि दलित जी मुलं आहेत ती या स्पर्धेत टिकू शकणार नाही. आणि त्याचबरोबर 6वी पासून इंग्लिश देखील ऐच्छिक विषय असणार आहे. म्हणजे बघा, 1 ते 5वी या दरम्यान तुम्हाला ज्या भाषेची गोडी लागेल तीच भाषा विद्यार्थी निवडतील, हे साहजिकच आहे. आणि साहजिकच इंग्लिशकडे सुद्धा आपसुकच दुर्लक्ष होणार आहे. आणि हे सगळं होत असताना कॉन्व्हेंट आणि इंग्रजी मीडियमच्या शाळा काही बंद होणार नाही आहेत. या शाळांची फी एकतर भरमसाठ असते आणि सामान्यांना न परवडणारी आणि त्यांच्या आवाक्याबाहेर असते. त्याच्यामुळं कोणती मुलं, कोणाची मुलं कॉन्व्हेंट आणि इंग्रजी मीडियमच्या शाळेत जातात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे पैसे असलेले पालक आपल्या मुलांना या शाळेत घालतीलही, पण ज्यांची 1ली-2री पिढी आत्ता सध्या शिक्षणात येऊ घालते आहेत त्या समुदायाचं काय? आणि आणखीन एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो पहिला ड्राफ्ट आला तो मुळात आला इंग्लिश लँग्वेजमध्ये. आता जर आपण मातृभाषेबद्दल इतके सजग आहोत तर मग त्या क्षेत्रीय भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन का आलं नाही? कारण सगळ्या जगाची भाषा, तुमच्या ऑफिशियल लँग्वेज जी आहे, ऑफिसेसची जी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ते इंग्लिश आहे. तर त्याला आपण कसं दूर लोटणार आहोत हे काही कळत नाही आहे. सोबतच परकीय विद्यापीठांनाही मान्यता देण्यात आली आहे, ते मात्र इंग्रजीत असणार आहे. म्हणजे परकीय विद्यापीठा इकडे येतील, शिकवतील, त्याचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असेल. म्हणजेच ही व्यवस्था कुणासाठी आणि कोणत्या वर्गासाठी काम करेल हे उघड आहे. कारण परकीय विद्यापीठा आली की त्यांची फी भरमसाठ असणार आहे, सरकारचं त्याच्यावर काही नियंत्रण असणार नाहीये. आणि अशा वेळेस या परकीय विद्यापीठांमध्ये ज्यांची इंग्लिश उत्तम आहे अशांनाच प्रवेश मिळेल. म्हणजे साहजिकच ज्या मुलांनी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे ते या संपूर्ण प्रक्रियेतून दूर फेकली जाणार आहे. यातील मुख्य मुद्दा म्हणजे
परकीय विद्यापीठांचा अभ्यासक्रम आणि भारतीय विद्यापीठांचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी जी सर्वोच्च समिती असेल, ज्याला राष्ट्रीय शिक्षा आयोग असं म्हटलेलं आहे, त्याचे अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असणार आहेत. तर एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षा आयोगात शिक्षण तज्ज्ञ वगैरेंची काहीही गरज नाही. तिथे पंतप्रधान आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतात. आणि आपल्याला माहिती आहे की राफेलच्या वेळेस काय झालं, किंवा इतर ज्या महत्त्वाच्या घडामोडी देशात घडल्या जिथे डायरेक्ट आपल्या पंतप्रधान कार्यालयाचा संबंध होता, त्या सगळ्याच केसेस, तो सगळ्याच मसुदा, ती सगळीच कायदे काढून या संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याच्यामुळे ही एक हुकुमशाही, एकाधिकारशाही या ठिकाणी असणार आहे. जशी आपल्याला ती इतर क्षेत्रात दिसते आहे, तशीच ती येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात देखील आपल्याला जाणवणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंगडोह कमिशनच्या काही सूचना या NEP मध्ये अंतर्भूत आहेत. विद्यार्थ्यांना समाजशास्त्र, तर्कशास्त्र यांचा अभ्यासक्रम हा अगदी कमी प्रमाणात असणार आहे. यामागचं रिझन असं आहे की हे विषय जेव्हा समाजशास्त्र, तर्कशास्त्र, फिलॉसॉफी असे विषय जेव्हा विद्यार्थी शिकतात, तर ते विद्यार्थी मोर्चे आंदोलनाकडे वळतात असं लिंगडोह कमिशनचा निर्णय आहे, त्यांच्या सूचना आहे. आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी येईल, त्याच्यामध्ये समाजशास्त्र आणि तर्कशास्त्र अशा ज्या सोशल सायन्सेस रिलेटेड ज्या काही डिसिप्लिन आहे, त्याचं शिक्षण अगदीच कमी प्रमाणात दिलं जाणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे संस्कृत भाषेचा अवाजवी गौरव. एकीकडे आपण मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे असं सांगतो, तर दुसरीकडे संस्कृत भाषा ही सर्वांकडे, सर्व शिक्षण संस्थांमध्ये ती शिकवली जावी असा अट्टहास ही न्यू एज्युकेशन पॉलिसी धरते आहे. तर संस्कृत ही प्राचीन भाषा मानली जाते, सोबतच ती देवभाषा आहे, म्हणजेच देव लोकांची ती भाषा आहे. देव लोक एकमेकांशी संस्कृत भाषेत वार्तालाप करतात असा आजवरचा समज आहे. आणि अभ्यासक्रमातून हे सगळं आपल्याला शिकवलं जात आहे. या भाषेवर हजारो वर्षांपासनं एका वर्गाची म्हणजे ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी राहिलेली आहे. ही मक्तेदारी कुणीही मोडीत काढू नये यासाठी हा वर्ग कायम प्रयत्नशील असतो. मागच्याच वर्षीचं उदाहरण आहे की बनारस विश्वविद्यालयात फिरोज खान नावाचे मुस्लिम गृहस्थ संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नेमले गेले. आणि ज्यावेळेस फिरोज खान यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. आंदोलन करण्याच्या मागची पार्श्वभूमी आपण जर समजून घेतली, तर संस्कृत शिकवणारा हा ब्राह्मणच असला पाहिजे, हिंदूच असला पाहिजे, अशी एक आपल्याकडे मानसिकता आहे. आणि जेव्हा संस्कृतचे प्राध्यापक जेव्हा मुस्लिम म्हणून आपल्याकडे येतात, त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध मोर्चे आंदोलन केले जातात. हा आपला इतिहास आहे. त्याच्यामुळे संस्कृत ही काही आपल्या संवादाची भाषा आता राहिलेली नाही आणि जागतिक स्तरावर देखील ती बोलली जात नाही. त्यामुळे या भाषेचा आग्रह करणारे आणि फिरोज खान यांना विरोध करणारे हे कोणत्या मानसिकतेचे आहेत हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि या निमित्तानं एक गोष्ट आणखीन प्रकर्षाने जाणवते की भगवान बुद्धांना जेव्हा लोकांना ज्ञान द्यायचं होतं, भगवान बुद्धांना त्यांची शिकवण लोकांना द्यायची होती, त्यावेळेस त्यांनी संस्कृत भाषेला नाकारून पाली भाषा, जी लोकभाषा होती, त्या पाली भाषेचा त्यांनी वापर केला. आणि त्याचबरोबर भगवान महावीरांनी देखील संस्कृतला नाकारून अर्धमागधीचा वापर केला. तर त्याच्यामुळे संस्कृतच्या मागचं पॉलिटिक्स, संस्कृतच्या मागची आपली जी धारणा आहे ती मला वाटतं की कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. आणि सरकार संस्कृत भाषेचा अवाजवी गौरव का करतायत, का त्याचा पाठपुरावा केला जातोय, हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीमधल्या या 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोललो. तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी अगदी प्रकर्षानं लक्षात घेतल्या पाहिजेत. याबाबत बोलताना भाजप सरकार असं म्हणतंय की नवनव्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा कायदा आणला गेलाय. खरं पाहायला गेलं तर भारताच्या इतिहासात जेवढी सरकार आली तेवढ्या सगळ्यांनी शिक्षणाला दुय्यम स्थान दिलं. माणसं पर्यायाने समाज हुशार झालेला कुणाही राज्यकर्त्याला आवडत नाही. प्रश्न विचारणारे नागरिक कोणत्याही राजनेत्याला नको असतात आणि भक्तांच्या हाती कोलीत देऊन आपला जय जयकार कसा होईल असा प्रयत्न कुठलीही राजसत्ता करत असते.
हे इतिहासाचं कुठलंही पान उघडून पाहिलं तर तुम्हाला ते सोदाहरण सापडेल आणि याच इतिहासाची पुनरावृत्ती या नवीन शैक्षणिक धोरणात NEP मध्ये होताना आपल्याला दिसते आहे. खरं तर NEPच्या मसुद्याबद्दल संसदेत, लोकसभेत आणि राज्यसभेत रीतसर चर्चा होणं गरजेचं होतं. परंतु कुठलीही चर्चा न करता, कुठल्याही प्रकारची राज्यसभेत, लोकसभेत चर्चा न करता हा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित केला गेला आणि यामुळे सरकारच्या नीतीवरती आपसुकच शंका अधिक गडद होत जाते. त्याच्यामुळे आपल्या सर्वांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल वाचलं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजे, कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी ही येणाऱ्या काळात नागरिक घडवणारी एक पॉलिसी आहे आणि याला दुर्लक्षित करता कामा नये. दुसऱ्या भागात आपण पाहूयात, याच्या पुढचा भाग जो येईल त्याच्यामध्ये आपण पाहूयात की खाजगीकरण कशा पद्धतीने या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तेव्हा या व्हिडिओला, या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या भागात न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या दुसऱ्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत, ते सुद्धा ऐकण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.